विद्यार्थी मित्रांनो, मी एम ए मराठी M54 मराठी 423 फोर्थ सेमिस्टर क्वेश्चन पेपर 2023 या क्वेश्चन पेपरमधील प्रश्न क्रमांक 1 आणि 2 प्रश्न चौथ्यामधील लोकप्रिय साहित्य ते सविस्तरपणे स्पष्ट केलेले आहे। आता आपण प्रश्न चौथा प्रश्नपत्रिकेतील त्यामधील प्रश्न क्रमांक 3 या उपप्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सविस्तर सांगते। प्रश्न 3, लोकप्रिय साहित्याचा वाचक आणि समाजावरील परिणाम तुमच्या शब्दात लिहा। तर लोकप्रिय साहित्याचा परिणाम वाचकांवर व वाचक ज्या समाजाचे घटक आहेत त्या समाजावर होत असतो। गंभीर साहित्य इतकेच परिणाम लोकप्रिय साहित्याचेही समाजावर होत असतात। साधारणपणे मानवी मनाला ज्या गोष्टींचे आकर्षण असते ते लोकप्रिय साहित्यात आढळते। लोकांचे असलेले साहित्य म्हणजे लोकांना जे आवडेल ते साहित्य लोकप्रिय साहित्य असल्यामुळे वाचक व समाजावरील त्याचे परिणाम आढळतात। थोडा वेळ का होईना वाचक आपले दुःख विसरतो आणि मनोरंजन करीत असतो। हे रंजनात्मक साहित्य म्हणजेच लोकप्रिय साहित्य होय। त्यामुळे वाचकांवर परिणाम या साहित्याचा होतो। वाचकांवर म्हणजे समाजावरही आपोआप होतो, कारण वाचक वर्ग हा समाजातच राहत असतो। वाचक यामुळे आपले सुप्त व दबलेल्या भावनांचे एक प्रकारे विरेचन करतो। काही वाचकांना यामधून काही नायक नायिकांप्रमाणे साहसी कृत्य करण्यासाठी, सकारात्मक जगण्यासाठी प्रेरणा मिळू शकते। वास्तवातील जगण्यात शक्य नसलेल्या अनेक सुखांची, आशा आकांक्षा व इच्छांची पूर्तता दिवस स्वप्नांच्या कल्पनेच्या जगात का होईना पण झाल्याचे समाधान वाचकाला लाभते। समाजाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही वेळा ते आवश्यक असते। कौटुंबिक समस्या, मानसिक तणाव, तर्कशक्ती, निरीक्षण शक्ती अशा गोष्टींच्या बाबतीतही वाचकांना लोकप्रिय साहित्यातून मार्गदर्शन मिळते। आणि तसेच लोकप्रिय साहित्यात रहस्य, गूढ, हिंसाचार, अमानवी शक्ती, शृंगारिक वर्णने, खजिन्यांचा शोध, इतिहास व पुराणांमधील असामान्य व्यक्ती अशा अनेक घटकांचा समावेश होतो। एकूणच समाजातील वाचकाच्या एका विशिष्ट वर्गाची मानसिक व भावनिक भूक भागवण्याचे काम लोकप्रिय साहित्य करत असते। समाजाचा या वर्गावर भावनिक परिणाम करण्याचे काम लोकप्रिय साहित्य करते आणि वाचकांना गंभीर साहित्याकडून वळवण्याचे कामही हे साहित्य करते आणि लोकांना रंजनात्मक ते वाटते। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज।